उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील हिंगोलीचे खासदार नागेश आष्टीकर पाटील आपल्या सोबत आहेत आणि नुकतीच त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे। विकास कामासंदर्भात त्यांनी भेट घेतली अशा आशयाचं पत्र सुद्धा त्यांनी जारी केलेलं आहे। पण राजकीय वर्तुळामध्ये बऱ्याचशा चर्चा रंगतायत की ऑपरेशन टायगर पुन्हा एकदा या निमित्ताने सक्रिय झालंय का आणि तुम्ही शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या मागावर आहात का? काय करा आता, तुम्ही सगळे मीडियावाले लोक मिळून आम्हाला कुठेतरी कोंडून ठेवून द्या, म्हणजे काय ते हे एकदाची चर्चा तरी बंद होऊन जाईल। अहो काय आता आम्हाला सांगा, मतदारसंघातले काही कामं फिमं करावं लागतील का नाही, कोणाला पत्र घ्यावं लागतील का नाही, मग त्यांची भेटीगाठी घ्यावं लागतील का नाही। मी ॲक्च्युअली सह्याद्रीला गेलो होतो भेटी घेण्यासाठी। मी DCM CM दोघांची भेट घेतली, आज दोघांनाही पत्र दिलं आणि तिथं त्यांनी मला जायला थोडासा उशीर झाला आणि DCM साहेब निघू लागले होते बाहेर। मग मी पत्ता काढला की कुठं चाललेत, आता कुठं भेटतील, मंत्रालयात भेटतील का कुठं भेटले ते मला मग नंदनवनला भेटतील असं त्यांनी सांगितलं। त्यामुळं तिथून पुन्हा मी तिथं गेलो। आता तुमचं म्हणणं आहे की मी 52 तास तिथं होतो। आता 52 तास व्हायला मला सांगा, तुम्ही काय गेल्या मला या खासदार साहेब म्हणून म्हणणार आहेत का कोणी? आम्ही विरोधी पक्षातली माणसं बसलो। थोड्या वेळाच्या नंतर माझा जेव्हा टर्न आला तेव्हा मी गेलो, जाऊन माझं एक पत्र दिलं। एक माझं हातगावमध्ये बाह्य वळणाच्या रस्त्यासाठी संदर्भात होतं। मी त्या दिवशी गडकरी साहेबांची सुद्धा भेट घेतली। गडकरी साहेबांनी सांगितलं मी रोडला तुला पैसे देऊ शकेल, पण अधिग्रहण करण्यासाठी राज्याकडून लागते, म्हणून तसं त्या आशयानं मी शिंदे साहेबाला पत्र द्यायसाठी गेलो होतो। आता कुठेही गेलं की आपण लगेच सुरू आहे ऑपरेशन टायगर, ऑपरेशन टायगर। मला सांगा, तिथं सेंट्रलला पण आम्ही विरोधात आहोत, स्टेटला पण विरोधात आहोत। मग या मंत्र्याकडं, मुख्यमंत्र्याकडं, PM कडं जायचं का नाही जायचं? लोकांचे प्रश्न मांडायचे का नाही मांडायचे? भेटायला गेलं की तुम्ही ऑपरेशन टायगर म्हणता। माझं म्हणणं एक तर हे ऑपरेशन टायगर बंद कधी होणार आहे? नाही जर बंद होत नसेल आणि जर हे कधी काही होतंय नसेल तर मग याला नाव तरी बदलून टाका कमीत कमी। म्हणजे खाया पिया कुछ नाही, ग्लास फोडा भराना, बार 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 आपलं तेच चालू आहे, ऑपरेशन टायगर, ऑपरेशन टायगर, ऑपरेशन टायगर। अरे संपणार आहे का ना ऑपरेशन टायगर? संपवा ना आता, याला दुसरं नाव द्या, काहीतरी वेगळं द्या। आता 2 वर्ष होऊन गेले। आता कसं आहे की 3 वर्ष शिल्लक, आता तुम्ही काय करा, आम्हाला कोणातरी खोलीत कोंडून टाका, नाही तर आमच्याच घरात कोंडून टाका, क्वारंटाईन करा, नाहीतरी आता लॉकडाऊन व्हायची पाळी आलेलीच आहे। असं कुठलीही गोष्ट नाही आहे। आपण विनंती आहे आपल्याला की हे प्रत्येक वेळेस कुणालाही जर भेटायला गेलं तर तुम्ही हे जे ऑपरेशन टायगर लावता, ते विनंती आहे आपल्याला। ऑपरेशन टायगर असं जर काही होण्यासारखं असेल तर आतापर्यंत होऊन जात होतं। हे काही होण्यापिण्याचा विषय नाही आहे, कुठल्याच प्रकारची चर्चा नाही आहे, कोणी आमच्या संपर्कात नाही आहे, कुठल्याच प्रकारचं कुठलंही हे ऑपरेशन असं कोणतंच नाही आहे। ठीक आहे, पण दिल्लीमध्ये जी डिनर डिप्लोमसी झालेली सगळ्या चर्चा तेव्हापासून सुरू झाल्या। मला सांगा, मी पण डिनर दिलं, मग तिथे दुसरे लोक आलते, मग आम्ही ते उद्धव साहेबाच्या गटात घेणार का? असं आहे का? अरविंद सावंत यांनी मग पत्रावर लिहून दिलं, लेखी दिलं की मी शिवसेनेत आहे, मी शिवसेना सोडून जाणार नाही। तसं तुमच्याकडून काय होणार का? काय ते तुम्ही त्यांना इमोशनल केलं, त्यांनी ते लिहून दिलं, लिहून दिल्याच्या नंतरही कोणी जात नाही असं आहे का? असं थोडीच आहे का? तुम्ही लिहून दिलं म्हणजे काय कोर्टात लिहून दिलं का किंवा कुठं काय लिहून दिलं का? हे असा हे विषय नाही आहे। हे आपल्या समाधानाकरता किंवा त्यांची एक लॉयल्टी दाखवण्याकरता त्यांनी केलेलं असेल। पण असं मी सांगतो, मी तर सोडा अजून कोणीही कुठल्याही कोणाच्याही संपर्कात नाहीये। चर्चा बरीच आहे ना, कारण तुम्ही त्यांना जाऊन भेटता, तुम्हीच करताय, तुम्हीच म्हणताय। आता तुम्ही सांगा ना, मी आता तुम्हाला पत्र सुद्धा दिलं माझ्या, मी कशासाठी गेलतो। आता तुम्ही लगेच ताबडतोब, आता हे कुठून आली चर्चा आहे ऑपरेशन टायगरची? आता मला सांगा ना, इथं आलं म्हणजे इथं आल्याच्या नंतर 2 गोष्टी द्यावं लागतील की नाही? 2-2 पत्र सगळीकडे द्यावं लागतील की नाही? भले आम्ही विरोधी पक्षात असलं तरी आमचं काम आहे सुचवायचं, करतील नाही करतील। आणखी एक व्हिडिओ तुमच्याच खासदाराचा व्हायरल झाला होता, ज्यामध्ये एकनाथ शिंदे आणि खासदार संजय दिना पाटील एकाच गाडीतून प्रवास करत होते। तेव्हा पण ऑपरेशन टायगरची अशीच चर्चा रंगली होती। त्यामुळे बरेच कयास लगावले जात आहेत की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील 5 ते 6 खासदार हे शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या वाटेवर आहेत। वरिष्ठांकडून जेव्हा आदेश येतील त्यावेळी या सगळ्यांचा पक्षप्रवेश होईल, असं काही आहे पक्षांतर्गत काही चर्चा? कोण वरिष्ठ? आम्हाला फक्त उद्धव साहेब वरिष्ठ, दुसरं कोण वरिष्ठ आहे? आता उद्धव साहेब आदेश देणार का आम्हाला? असं कुठलाही प्रकार नाही आहे। दिना पाटील कधी त्यांच्या गाडीत गेले मला कल्पना नाही आहे, मी काय बातमी बघितलेली नाही आहे। पण माझ्या हिशोबाने कोणीही आम्ही कुणाच्याही संपर्कात नाही। शिंदेंना जाऊन भेटलात, मग उद्धव ठाकरे यावर आक्षेप घेणार नाही का किंवा पक्षश्रेष्ठी कारवाई करणार? आजपासून तरी कधी काय उद्धव साहेबांनी कधी आक्षेप घेतला नाही आणि मी अजून तरी असं काही केलेलं नाही आहे की माझ्यावर काही आक्षेप होतील, असं काही कोणत्या गोष्टी केलेल्या नाही आहेत। जुनाईन कामं आहेत, जे कामं आहेत ते करावं लागतील, म्हणलं तरी करावं लागतील, नाही म्हणलं तरी करावं लागतील। त्यामुळे जे काही मी आज जी काही भेट घेतली ते माझ्या एका मतदारसंघातल्या विकास कामासाठी भेट घेतली होती। तुम्हाला मी पत्रही ते दिलं
आता याच्यापेक्षा दुसरं मी अजून भविष्यात काही जाण्याचा किंवा काही ज्या पक्ष दिवशी मी बदलायचा जायचं असेल किंवा काय असेल ना, मी तुमच्या टीव्ही पुढे येऊन सांगून जाईल बाबा. ठीक, एकनाथ ओके. शिंदे यांच्याबद्दल काय वाटतं नेमकं ते तर सांगा. जय महाराज, जय महाराज, जय महाराज, जय महाराज, जय महाराज, जय महाराज. तर बघतोय आपण की निघून गेलेले आहेत आष्टीकर साहेब, आणि ज्यावेळी जायचं असेल त्यावेळी मी सांगून जाईल असं सुद्धा ते म्हणतात. आणि एकंदरीतच आता ऑपरेशन टायगरच्या याच निमित्तानं ज्या चर्चा आहेत त्या सुद्धा रंगू लागलेल्या आहेत. नागेश पाटील आष्टीकर यांनी भेट घेतलेली आहे एकनाथ शिंदे यांची, आणि आपले जे मनसूब आहेत ते सुद्धा त्यांनी जाहीर केलेले आहेत. मी कुठेही जाणार नाही असं सुद्धा ते म्हणतात. पण भविष्यामध्ये काही वेगळी घडामोड आपल्याला पाहायला मिळणार का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन नागेश, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.